राज्यघटनेची निर्मिती। आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती या टॉपिकमध्ये आपण मसुदा समिती अर्थातच ड्राफ्टिंग कमिटी या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। ड्राफ्टिंग कमिटीमध्ये टोटल 7 सदस्यांचा समावेश होता। त्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि बाकी 6 सदस्यांचा समावेश। एक एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुंशी, सैयद मोहम्मद शादुल्ला, एन माधवराव आणि टी टी कृष्णस्वामी। सो एन माधवराव यांच्या अगोदर बी एल मित्तर हे सदस्य होते, पण बी एल मित्तर यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी राजीनामा दिला आणि टी टी कृष्णस्वामी यांच्या अगोदर डी पी खैतान हे सदस्य म्हणून होते, पण 1948 ला डी पी खैतान यांचे निधन झाले आणि टी टी कृष्णमाचार्य यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली। सो अशा प्रकारे मसुदा समिती अर्थात ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्यांचा समावेश होता आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी मसुदा तयार केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुपूर्द केला। सो काही महत्त्वाच्या नोंदी होत्या त्यामध्ये, जे की हत्ती हे संविधान सभेचे प्रतीक होतं आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी मूळ राज्यघटनेवरती लेखनकार म्हणून त्यांची निवड झाली होती त्या ठिकाणी आणि मूळ राज्यघटना त्यांनी तिरक्या इटालिक शैलीमध्ये लिहिली, तिरकी इटालिक। त्यानंतर राज्यघटना अंतिम मसुदा आणि राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 ला त्या ठिकाणी, दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 ला आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सादर केला आणि पहिले वाचन त्यावरती 9 नोव्हेंबर 1948 ला, दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1948 पर्यंत चालले आणि अंतिम तिसरे वाचन 14 नोव्हेंबर 1949 ला। ओके, सो त्यामध्ये 7653 घटना दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी 2473 प्रत्यक्ष वाचन त्यावरती झालेलं आहे। अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलेल्या राज्यघटनेत प्रस्तावना, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या यांचा समावेश होता आणि संपूर्ण राज्यघटना लागू झाल्यानंतर प्रस्तावना, जे की प्रिॲम्बल आणि सरनामा म्हणतो आपण त्याला, ते लागू झाला। राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, यामध्ये राज्यघटना प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर त्यामध्ये कलम 6, कलम 7, कलम 8, कलम 60, कलम 324, कलम 366, कलम 367, कलम 379, कलम 380, कलम 388, 391, 392, 393 यांचा अंमलबजावणी झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू सर्व वरील 393 मध्ये कलम आहे 393, त्यामध्ये नागरिकत्व, निवडणुका आणि अंतरिम संसद आणि काही तात्पुरत्या स्वरूपाच्या संक्रमणात्मक तरतुदी होत्या, त्यावेळी लागू झाल्या। कधी? 26 नोव्हेंबर 1949 रोजी। आणि संपूर्ण संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950 रोजी। ज्यावेळी 1949 मध्ये मूळ संविधानात प्रस्तावना, 395 कलमे, 22 भाग
आणि 8 अनुसूची यांचा समावेश होता. सो सध्या संविधानामध्ये प्रस्तावना, उद्देशिका, 470 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूची यांचा समावेश आहे.